गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8ची वाढ झाल्याचं ट्विट। तर पिक्चर अभी बाकी आहे म्हणत सुप्रिया सुळेंचीही टीका। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20%नी मागणी वाढली। पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। इंधन टंचाईच्या झळा। आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाण पुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, इतर कामंही खोळंबली। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळा बाजार करायला ते काही मंत्री नाही। रोहित पवार यांचं गिरीश महाजनांना उत्तर। तर कुंभमेळ्याच्या कामांमधील काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा।